सह्याद्रीच्या कड्यामधून ही आरोळी घुमली, एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली. जो रस्ता आहे हा पुणे टू वेल्ला, आणि आपण जे आता फाट्यावरती उभे आहोत ते म्हणजे मार्गासनी, म्हणजे पुणे टू मार्गासनी बरोबर 45 किलोमीटर. आणि या फाट्यापासून तर आपली सिल्लोरोक जी साईट आहे ती साईट साधारण 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. पण आता मार्गासनी फाट्यावरून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, कानन नदीच्या तीरावरती आहोत. इथपासून तर 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपली राजगड सिल्लोरोक साईट आहे. आता आपण नदीपासून 2 किलोमीटर पुढे आलो आहे आणि मेन हायवेपासून 3 किलोमीटर, 65 नंबर हायवेपासून 3 किलोमीटर हा आपला राजगड सिल्लोरोक हा प्रोजेक्ट आहे. हा समोरचाच जो डोंगर आहे इथं आपला राजगड सिल्लोरोक ही साईट ओपन केलेली आहे. ते जे दिसतंय ते लाईटचं कनेक्शन वरती नेलं आहे आणि तिथं मध्येच डीपीचं नियोजन आहे. ते जे टेकड आहे तिथं गणपतीचं मंदिर, तर मंदिराचं नियोजन आहे. त्याच्यानंतर इकडं ह्या समोरची जी सपाटी आहे त्या सपाटीवर चिल्ड्रन पार्कचं नियोजन आहे. त्यानंतर त्या डीपीच्या खालच्या साईडला तिथं क्लब हाऊस आहे चालू झाला. तिथं सिमेंटचे रस्ते, जे प्लॉट घेतलेले त्यांच्या जागच्या जागेवर पाण्याची लाईन, सिक्युरिटी केबिन, ह्या सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध आहेत. डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि त्या एरियात जे प्रत्येक प्लॉट आहेत 5, 6, 7 गुंठ्याचे असे प्लॉट बनवलेले आहेत. ह्याच्या कडेला, रस्त्याच्या कडेला झाडांचं सुशोभीकरण केलं आहे. राजगड सिल्लोरोकची झाडं प्रत्येक प्लॉटमध्ये 10 ते 12 प्रत्येक प्लॉटमध्ये टाकलेली आहेत. त्याला प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड केले, सेपरेट गेट करून तो प्लॉट पूर्ण केलेला आहे. आणि पाण्याची लाईन जी येणार आहे ते प्रत्येक प्लॉटमध्ये पाण्याचा एक नळ येणार आहे. प्रत्येक प्लॉटला वॉल कंपाऊंड करून वॉलची अशी भिंत पूर्ण प्लॉटला एक वॉलची भिंत टाकलेली आहे. वॉलची भिंत प्रत्येक प्लॉटला झाडांचं सुशोभीकरण करून घेतलेलं आहे. सिमेंटचे रस्ते वगैरे डेव्हलप करून घेतलेले आहेत आणि इथून पुढचे प्लॉट पण त्याच पद्धतीने सर्व प्लॉट होणार आहेत. आणि आता हे जे चालू आहे काम ते फेज 2चं काम चालू आहे. आता जे आपण प्रत्येक प्लॉट पाहिले त्याचप्रमाणे हे प्लॉट डेव्हलपमेंट करायचं काम चालू आहे. आणि ज्या पद्धतीने हे काम झालेलं आहे त्याच पद्धतीने हे पुढचं काम करीत आहे, काम चालू आहे. ही एकूण साईट आहे ती 140 एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे सिल्लोरोकचा. या ठिकाणी 140 एकरमध्ये ही सगळी डेव्हलपमेंट चालू आहे. आत्ता कमीत कमी एक 30 ते 35 एकरमध्ये हे सगळं डेव्हलपमेंट केलेलं आहे. 7 गुंठ्याचे असे प्लॉटिंग करून आपण हे जे प्लॉट तुम्हाला रिकामे दिसतात ज्या पद्धतीने ते केलेले आहे त्या पद्धतीने या ठिकाणी करणार आहोत. तसेच हा जो समोर दिसतोय तो राजगड आहे. या ठिकाणी पलीकडच्या साईडला तोरणा किल्ला आहे. या ठिकाणी इकडे पलीकडे जर
आपण असं वरती गेलो टेकडावर आणि टेकडावर पाहितलं तर सिंहगड किल्ला दिसतो आणि बरोबर समोर या ठिकाणी आता समोर पुरंदर किल्ला दिसतो. हे संपूर्ण अंतर जे आहे पुण्यापासून साधारण 50 किलोमीटरच्या आसपास 47च्या आसपास बसतंय. सगळं निसर्गरम्य वातावरणामध्ये ही सृष्टी तयार केलेली आहे संतोष आप्पा दसवडकरांनी. आज या ठिकाणी सुंदर असं प्लॉटिंग पाहायला मिळतंय. आनंदी नदीचं धरण आहे त्यालाच हा बंधारा आहे ते आणि त्याच्या समोर आपली जी राजगड शिलोरोच्या ज्या पाण्याची सुविधा केली आहे तर ती विहीर त्यालाच लागून बंधाऱ्यालाच लागून ती विहीर काढलेली आहे. तिला पण चांगल्या प्रमाणात पाणी लागले, भरपूर पाणी विहिरीला.